एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळा 2027च्या तयारीला वेग आला असून विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्वारका सर्कल परिसरासह विविध ठिकाणी पाहणी केली आहे। यावेळी द्वारका येथील अंडरपास प्रकल्पाच्या कामाची सविस्तर माहिती घेण्यात आली। कामातील अडचणी, अतिक्रमण हटवणे तसेच वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारका अंडरपास काम वेगानं सुरू असून 5 ते 6 महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केलाय। यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीही प्रकल्पाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या। मनपा संबंधित इलेक्ट्रिकल कामं, भूसंपादन प्रक्रिया तसेच रस्त्यांच्या डिझाईनची कामे नियोजनानुसार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकास कामे पूर्ण करण्यावर भर दिला। आज द्वारका सर्कल वरती महानगरपालिकेचे अधिकारी, MSIDCचे सर्व अधिकारी आणि आयुक्त यांच्यासोबत व्हिजिट ठेवलेली होती। द्वारका सर्कलचं चालू असलेलं काम, याची पाहणी आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यामधल्या काही सूचना, की उदाहरणार्थ काठेकल्लीच्या सिग्नलवरती जो पुढच्या कालावधीमध्ये जो रस्ता होतोय त्या ठिकाणचं जंक्शन डेव्हलप करणं असेल, फेम थिएटरच्या समोरचं जंक्शन डेव्हलप करणं असेल, भाभानगरचा जो रस्ता 9 मीटर आहे त्या ठिकाणी तो रस्ता थोडासा मोठा करून तिकडचं जे जंक्शन जे आहे ह्याला मोठं करण्याचा विषय आहे। अशा अनेक विषय आणि आजूबाजूला असलेलं सर्व अतिक्रमण हे काढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी व्हिजिट घेण्यात आलेली। द्वारकाचा जो अंडरपासचं काम आहे हे माननीय गडकरी साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून नागपूरच्या बैठकीमध्ये आम्ही हे मंजूर करून घेतलं। मला आनंद होतोय की आता ते प्रगतीपथावरती आहे। त्याचा एक टप्पा जो आहे तो नागरिकांच्यासाठी कालपासून खुला केलेला आहे आणि विश्वास करते की येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये हे काम जे आहे पूर्ण झालेलं असेल। द्वारका सर्कलची पाहणी करायला आज आपण पूर्ण टीमसह इथे आले होते, कारण की द्वारका सर्कल जिथे काम चालू आहे तिथे मनपाशी निगडीत पण भरपूर विषय आहे, सिवरेजचा पण विषय आहे इथे आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे पण विषय होते, काही भूसंपादनाचे इथे विषय आहे आणि अजून डिझाईन वगैरे द्वारका सर्कलचा आणि आपलं रोडचं कसं आहे ते NS कडून पण आय थिंक MSIDCने अप्रूव्ह करून घेतलं, त्याच्यावर पण चर्चा केली। तर सगळे कामे जे आहे ते आमचे बरोबर बऱ्यापैकी चालू आहे। अजून जे काही सूचना आहे लोकप्रतिनिधींची ते पण आपण मान्य करून पुढे जाणार।